अत्याचार हा दिवसेंदिवस महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये वाढतो आहे। हे सरकार पूर्णपणे अपयशी झालेलं आहे। विद्यार्थ्यांचा नीट परीक्षेमध्ये जे काही पेपरफुटी झालेली आहे त्यामुळे असंख्य विद्यार्थी हे आत्महत्या करत आहेत। त्यांचं नुकसान हे सरकार करत आहे आणि या आत्महत्याला जबाबदार कोण आहे तर हे राज्य आणि केंद्र सरकार आहे। माझी या ठिकाणी मागणी आहे की शेतकरी बांधव जो आहे त्यांना न्याय मिळालाच पाहिजे। MSPचा लीगल हमीभाव हा कांदा उत्पादक शेतकरी असेल, सोयाबीन असेल किंवा फळबागा उत्पादन जे काही करतात त्यांना हा मिळाला पाहिजे। लोकसभेच्या वेळी देखील निवडणुकीपूर्वी असाच प्रश्न निर्माण झाला होता। असंख्य शेतकरी बांधव आमच्या बरोबर होते आणि त्यांनी सांगितलं कांद्याला भाव नाही, शेतकरीले या ठिकाणी जो काही अन्याय होतोय तर त्या बाबतीत कांद्याला भाव नाही, मोदीले मत नाही आणि ते त्यांनी घडून आणलं। मी आपल्याला विनंती करते शेतकरी बांधवांनो, आपण जागे व्हा आणि इथून पुढच्या सर्व निवडणुकांमध्ये शासनाला दाखवून द्या। आता आम्ही सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी आहोत, कार्यकर्ते आहोत। जर महाविकास आघाडीचं सरकार राहिलं असतं तर आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या कॅबिनमध्ये बसून तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न केला असता आणि कांद्याचा जो काही भाव आता त्यांनी काहीतरी 1580 रुपये मुख्यमंत्र्यांनी काल डिक्लेअर केलं। उत्पादन खर्च जर 1700 ते 2000 आहे तर निश्चितपणे हा जो भाव आहे हा त्यांनी वाढवून दिला पाहिजे आणि नाफेडचा जो भ्रष्टाचार आहे थांबवण्यासाठी शेतकऱ्यांना डायरेक्ट त्यांचा माल हा नोंदणी करता येईल असा निर्णय या ठिकाणी घ्यावा अशी मी या ठिकाणी विनंती करते। आणि आपण सर्वजण या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याबद्दल निश्चितपणे मी आपल्या प्रति ऋण व्यक्त करते आणि एवढाच खात्री देते की आम्ही सर्व खासदार आणि सर्व आमदार, सर्व नेते मंडळी आपल्या पाठीशी आहोत।